नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आपण बघत आहोत खंडोबाचं मंदिर. आणि खंडोबाच्या मंदिराच्या अपोजिट भक्ती शक्ती मंदिर आहे. तर वरती डोंगरावरती आहे, डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहे भक्ती शक्ती मंदिर. करेघाटामधलं मंदिर आहे भक्ती शक्ती मंदिर. नाशिक पुणे हायवेवर आहे, संगमनेरपासून 17 किलोमीटरवरती आणि सिन्नरपासून अर्धा पाऊण तासावरती. तर हे भक्ती शक्ती मंदिर आहे. याच्या अपोजिट खंडोबा मंदिर आहे. तिथं यात्रा भरते माघ पौर्णिमेला. तर त्याचा व्हिडिओ माझा आहे माझ्या दुसरा चॅनल आहे अनघा लक्ष्मी, त्याच्यावरती टाकलेला आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. खंडोबाच्या जत्राची व्हिडिओ आहे. तर आता हे भक्ती शक्ती मंदिर आहे, आपण चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता वरती चढत चाललेलो आहे. पहिली स्टेप गेली, दुसरी स्टेप चालू आहे. आता वरती चढून चाललो आहे आपण आणि भरपूर जागेमध्ये वसलेलं आहे. फुलं तोडतायत, रुईचे फुलं, पांढरे फुलं लागतात ना महादेवाला म्हणून. तर बघा किती मोकळी जागा आहे आणि आज गर्दी आहे तिथे. आज शिवरात्र असल्यामुळं, आज महाशिवरात्र असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. भक्ती शक्ती मंदिर तर आपण बघत आहोत भक्ती शक्ती मंदिर. तर आतमध्ये भरपूर मोठं आहे. आपण आता प्रवेश करत आहोत. आमचा ग्रुप आहे, ग्रुपने आलेलो आम्ही. माझे मिस्टर आणि ते पण आहेत. बघा किती मोठं मंदिर आहे आणि ते पण मोकळ्या हवेमध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर रक्तदान शिबिर पण चालू आहे शेजारी. इकडे सगळे भाविक बसलेले आहेत, रांगोळी काढलेली. महाशिवरात्रीचे. तर इथं 3 मंदिरं आहेत. इकडं आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्यांचंच आहे, डेरे साहेबांचं आहे. ते पण होते तिथे. तर डेरे साहेबांचं आहे. इकडं आयुर्वेदिक कॉलेज आहे, पलीकडून इंग्लिश मिडियम शाळा आहे. आणि हे भक्ती शक्ती मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. तर ते त्यांनीच म्हणजे उभारलेलं आहे इथं या परिसरामध्ये. तर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आपण बघू शकतो विठ्ठल रुक्माई मंदिर. आणि खूप सुबक मूर्ती आहे. हे दत्ताचं मंदिर आहे. इकडं महादेवाची पिंड आहे, शिव महाकाल. नंदी आहे. महादेवाची पिंड खूप मोठी आहे. मी पण पहिल्यांदाच आलेली. आम्हाला जवळ आहे, जाताना येताना आमच्या रस्त्यावरतीच आहे. पण आम्ही कधी इकडं गेलो नव्हतो. खंडोबाला गेलेलो. इथं जवळच प्रदीपदादांचा मठ आहे, प्रदीपदादा सोनावणे आमचे भाऊ. तर त्यांचा मठ आहे.
2 मिनटावरतीच आहे, इथून गाडीने गेलं तर 2 मिनटावरती मठ आहे स्वामींचा, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ. तर आता ही महादेवाची पिंड आहे बघा किती मोठी आहे, खूप मोठी पिंड आहे आणि जागा पण भरपूर आहे आतमध्ये. हे माझे मिस्टर आणि त्यांचे फ्रेंड आहे, हे माझ्या वहिनी आहे. तर खूप मोठी महादेवाची पिंड आहे, पूजा चालू आहे. आम्ही सगळेच पूजा करतोय, मी पण आहे. दर्शन करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललो बाहेर. तर खूप छान मोकळी मोकळी हवा, कुठं घाई नाही, गडबड नाही, पळापळी नाही, एकदम शांत वातावरणामध्ये. जागा पण भरपूर आहे इथं. नंदी आहे, नंदीची पण मूर्ती मोठी आहे, कानामध्ये बोलतोय. नंदीच्या कानामध्ये सांगितलेली गोष्ट नंदी ऐकतो आणि आपला प्रश्न सोडवतो तो, म्हणून नंदीच्या कानामध्ये सांगतात. गणपतीच्या मंदिरात गेलं तर उंदराच्या कानामध्ये सांगतात. ही आमची टीम इकडे बसलेली आहे. हे पण इकडं बसलेले आहे, मी पण आहे सोबतच. तर खाली बघा भरपूर जागा आहे, कुठं बसा, उठा, खेळा, मुलांना खेळायला. तिथं चहा म्हणजे कॅन्टीन पण आहे, चहा वगैरे नाश्त्याची सोय आहे तिथं. तर खिचडी ठेवली होती, खिचडी खाल्ली तिथं, खिचडी ठेवलेली. आणि खिचडी उपवास होता ना, तर मगाशी आपण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात नाही गेलेलो ना, तर आत्ता गेलेलो आहे. तर हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, खूप छान आहे. किती छान सुबक मूर्ती आहे बघा. तिथं गर्दी होती ना मगाशी, अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा आपण देवाचं बंद होता, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे.